बरोबर येतोय दिनेश. पहिला बॉल घेऊन जातो आणि पहिल्या बॉलवरती सामना करेल मुन्नाबाई. हो, यावेळेला पहिलाच बॉल आपण बघितला, खोकर मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, सहज चेंडू टाकतो या ठिकाणी. मात्र फलंदाजाला बॅटच्या नजरेमध्ये येणं हे गरजेचं आहे. एक चांगली स्फोटक फलंदाज आहे, शरीराने भरलेला. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक लागलेलं आहे. विनोद भोईर यांच्याकडे खास मुन्नाबाईसाठी हे पारितोषिक लागलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी. जर षटकार येतोय यावेळेला डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. चेंडूच्या नजरेमध्ये येणं गरजेचं आहे. बॅटर याला जे बुंडा याला जबरदस्त बॅटर आहे, परंतु या ठिकाणी बॅक टू बॅक दोन चेंडू अतिशय निर्दय चेंडू टाकलेले आहेत गोलंदाज दिनेश म्हात्रे याने. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं शाहिदबाईंनी एक चांगली गोलंदाजी केली होती आणि तिथे कुठे साबणा हा फिरवला गेला होता. काल आपण बघितलं यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला, बीड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. यावेळेला बेस फील्ड आणि बॉल सरळ जातो या ठिकाणी चौकारासाठी आणि NSK शिलोतर संघाला या चौकार मिळतोय. आणि खास चौकार आपण जर बघितला तर बुड्डाबाईच्या बॅट मधून आलेला हा चौकार आपण बघतोय, कारण की 2 बॉल डॉट झाल्यानंतर हा तिसऱ्या बॉलवरती हा चौकार आलेला आहे. म्हणजे इथे चांगली बॅटिंग करावं लागेल. शॉट्स कव्हर आणि बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने सुद्धा क्षेत्रक्षण यावेळेस शापासून दूर चेंडूला खेळून काढतोय आणि या ठिकाणी वाढ कॅच आणि मुन्नाबाई याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल या ठिकाणी, कारण की झेल तिकडे सचिन गाक आणि सुंदर झेल घेतलेला आहे. तळेय सकाळच्या आतमध्ये अतिशय चांगला झेल घेतलेला आहे आणि पहिला विकेट या ठिकाणी गमावलेला आहे ओमसाई मास्टर शिलोत्तर या संघाने. मुन्नाबाई या ठिकाणी फलंदाज बाद होतो या ठिकाणी. आता मात्र वड्डाउडला फलंदाज पाठवला जातोय नंबर 3 क्रमांकावरती. विलास याला पाठवलं जातोय नंबर 3 क्रमांकावरती. हा देखील एक चांगला बॅटर आहे. तरी कॉमन परिसरामध्ये आपण बघतोय ज्या 40+ मॅचेस झाल्या होत्या प्रत्येक ठिकाणी आपण बघितल्या जवळजवळ 8 मॅच झाल्या आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की या दमन दौरामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी आपण बघतोय. चांगली सकाळचा नाश्ता सुद्धा आपण बघितला आणि चहा सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्या चहाचा आणि उसल पावचा आस्वाद घेतलेला आहे सर्व संघाने. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावेळेला क्रॉस केल्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता, झेल सुटतो या ठिकाणी. यहाँ पे बहुत बड़ा सपना देखा था कि सपना यहाँ पे अधूरा रहता हुआ. अच्छी गेंदबाजी यहाँ पे कर रहे दिनेश म्हात्रे. पाच चेंडू मध्ये फक्त 5 धावा या ठिकाणी दिलेले आहेत. 1 विकेट नावे आहेत. अच्छी गेंदबाज यहाँ पे कर रहे दिनेश म्हात्रे. अगली गेंद लेके जाएगी, इस ओवर की आखिरी गेंद लेके जाएंगे और इस बार फिर से गेंद को घुमा दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग के दिशा में. वहां पे अच्छी फील्डिंग नहीं हो रही यहाँ पे, यानी यहाँ पे 4 रन जरूर मिलेगा. 4 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड पे रन 9 पे. अच्छी गेंद यहाँ पे थी, लेकिन यहाँ पे 4 जरूर मिलते शिलोतर टीम को और टीम का स्कोर बढ़ता हुआ 9 पर. पहिल्या षटकामध्ये चांगल्या 9 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत, कारण की 10 पेक्षा जास्त धावा या ठिकाणी दिलेल्या नाहीत. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय या ठिकाणी कारण की 15 पेक्षा जास्त धावा जर असत्या तर आपण चांगल्या धावा बघतोय. लेदर क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर 11 किंवा 12 पेक्षा धावा चांगल्या धावा समजल्या जातात. आणि इथे आपण बघितले की या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे, स्वतःला पूर्णपणे त्यांनी सांभाळून घेतलेला आहे दिनेश याने. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा 1 विकेट त्याच्या नावे आहेत. आता मात्र वैयक्तिक आणि संघाचं हे दुसरे षटक असेल. शाहिद अन्सारी याच्या हातामध्ये षटक दिले जातोय, कारण की काल आपण बघितलं 6 धावा सुद्धा करून दिल्या नव्हत्या याच गोलंदाजाने. कारण की जुना इतिहास सुद्धा मला आठवला, कारण की कॉमन परिसरामध्ये ज्या स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धेमध्ये टायगर मास्टर कामन संघ एक अतिशय एक नाव होतं या संघाचं आणि गावदेवी कामन या संघाचं सुद्धा नाव होतं. जयामन कामन संघाचं सुद्धा एक चांगलं नाव होतं आणि त्याच संघामधून एक आपण बघतो या ठिकाणी शाहिद आला आणि एक चांगली गोलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये. का जबरदस्त गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने.
क्रॅश बाईक सुद्धा मिळाला होता, 1000 रुपयाचा क्रॅश बाईक त्याला मिळाला आहे कालच्या दिवसामध्ये. आणि इथे आपण बघायचं आहे की इथे दुसरे षटक त्याच्या हातामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आणि चांगली गोलंदाजी होऊ शकेल. पुढलाच बॉल घेऊन जातोय रायटामा, दी विकेटनी गोलंदाजी करतोय. स्ट्राईक ड्राईव्ह केला जातोय यावेळेला डीप एस्टाकवरच्या दिशेने बॉल निघून जातोय. मिळतात या ठिकाणी 4 धावा आणि 4 धावाने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे ते मात्र 13च्या घरामध्ये. अच्छी गेंद थी, गेंद को वहां पे घुमा दिया है और के ऊपर से 4 रन आता हुआ और टीम का स्कोर बढ़ता हुआ 13 पर. अच्छी गेंदबाज यहाँ पे करे, पहले गेंद के ऊपर 4 रन, इसके बाद अगली गेंद लेके जाएंगे यावेळेस घुमा दिया है फाइन लेग के ऊपर, गेंद जाती हुई यहाँ पे और 4 रन यहाँ पे जरूर मिलेंगे और 4 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ स्कोर पर 17 पर. यहाँ पे शाहिद भाई थोडेसे नक्कीच नाराज असतील कारण की बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी लागलेले आहेत आणि या 2 चौकाराने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 17 वर. मात्र या ठिकाणी खतरा सुद्धा होऊ शकतो आहे. काय जबरदस्त मॅच आहे कारण की इथे बॅक टू बॅक 2 चौकार लागल्यानंतर गोलंदाज थोडासा नाराज आहे आणि इथे धावांची अपेक्षित आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये पालनापाडा आणि पोमण याच्यामध्ये पहिला मॅच झाला होता, त्याच्यामध्ये पोमण संघाने चांगली धावा या ठिकाणी उभारल्या गेल्या होत्या, जवळजवळ 70 धावा उभारल्या होत्या. या ठिकाणी दुसरी मॅच या ठिकाणी चालू आहे आणि बघायचं याच्यामध्ये कितपर्यंत बचत मारतोय. यावेळेला बॉस सवाल निघून जातोय त्या दिशेने, बघायचं शॉर्ट टॉपच्या दिशेने त्या ठिकाणी भट्टा मारतोय त्या ठिकाणी आहेत. माझं चांगलं शत्रुक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. कॅनीच थ्रो याच्या वेळेस आपण बघितलं जातो नो चेंडू या ठिकाणी घोषित केलेला आहे पंचांनी. व्हेरी गुड डिसिजन इज अंपायर आणि टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 20-20च्या घरामध्ये. अच्छी गेंदबाज यहाँ पे कर रहे शाहिद भाई, लेकिन अगली गेंद लेके जाएंगे शाहिद भाई. स्टंप के ऊपर से गेंद जरूर जाती है यहाँ पे, डॉट हुई गेंद. अच्छी गेंदबाज यहाँ पे कर रही है शाहिद भाई. 7 मिनिटांमध्ये फक्त 9 जरूर टाकून झालेले आहेत. त्यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला, बघायचं आहे मात्र बिग विकेटच्या दिशेने त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गणेश सुकाट त्या ठिकाणी वाट बाऊट शेड्यूला कनेक्ट केलते तो परत चांगला थ्रो होतो, मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. रनअप मध्ये थोडासा कमी पडतोय गोलंदाज आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. गणेश सुकाट अतिशय चांगला थ्रो गोलंदाजाच्या हातामध्ये गेलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21च्या घरामध्ये. अच्छी गेंद यहाँ पे डाल रहे शाहिद भाई, ऑफ स्टंप के ऊपर गेंद डालते. कभी कभी यही दिक्कत होती है कि ये गेंद हर बल्लेबाज को परेशान करती है कि वही शॉट्स खेलने के लिए मिलता नहीं. हर बल्लेबाज देखते हैं तो ऑन साइड पे यानी फाइन लेग के बिग विकेट यही दिशा पे ज्यादा शॉट लगाते हैं. और इस बार फिर से तैयार गेंदबाज शाहिद भाई सामना करेंगे इस गेंद के ऊपर और इस बार हवा में गेंद है, उड़ा दिया है गेंद को और एक गेंद बाहर जाती है 6 रनों के लिए और टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 27 रन्स. 27 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि इथे आपण जो बघितला शेवटचा फॉर असेल थोडासा शाहिद भाई ठिकाणी थोडासा नाराज असेल की इथे आपण जर बघितलं थोडंसं षटक थोडंसं महागडं जाताना दिसतोय. 27 धावा 27 रन्स इथे पाहायला मिळतं. पहिली षटक दिनेश यांनी अतिशय चांगलं षटक हाताळलं गेलं होतं, मात्र हे दुसरं षटक थोडंसं महागडं जाताना दिसतोय. यावेळेला इथे चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतो, बघायचं आहे मात्र चेंडूवरती नजर व्यवस्थित नव्हती यावेळेस आणि बॉल निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावांनी टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 31. याचाच अर्थ आपण बघितलं 31 धावा ठिकाणी झालेल्या आहेत. हे खूप महागडे षटक आपण बघू शकतो. या ओव्हर मध्ये आपण जर बघितलं तर 22 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत. खूप महागडे षटक कारण की 22 पेक्षा जास्त थोडा कमी धावा द्यायला होत्या, परंतु इथे आपण जर बघितलं थोडासा गोलंदाज थोडासा नाराज आहे. इथे 22 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. ओमसाई शिलेतर संघाने जबरदस्त कामगिरी केली, त्याच्यामध्ये चांगला विलास आणि चांगली बॅटिंग केलेल्या 2 चौकार आणि 1 षटकार, 3 चौकारानुसार आणि 1 षटकानुसार त्याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितला तर चांगली बॅटिंग केलेली आहे या मैदानामध्ये.
मागच्या वर्षी आपण बघितलं तर मोरीगाव यांनी हे मैदान गाजवलं गेलं होतं. मात्र इथे या वर्षी बघायचं आहे का कुठला संघ या ठिकाणी हा मैदान गाजवतोय. 7 चेंडूमध्ये 21 धावा कुठलेले आहेत. कबल जबरदस्त ही फलंदाजी करतोय विलास. आपल्या संघासाठी बघायचं कितपर्यंत निघून पोहोचवतोय. NSK शिवलेतर संघ अतिशय चांगला संघ आहे, परंतु इथे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. जवळजवळ 31च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. लॉग ऑफ वन साईडला पाकवाड स्क्वेअर लेग चांगलं क्षेत्रक्षण आहे. थोडासा गॅप या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. निसर्ग रम्य वातावरणामध्ये डाव्या हातावरती आपण एक नजर टाकली तर पोलीस या ठिकाणी जे पाहायला मिळते. समोर आपण बघितलं अतिशय एक चांगलं ग्राउंड्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. दमन काची इथे आपण आलेलो आहोत. इथं एक सुंदर निसर्ग या ठिकाणी आज पाहायला मिळतोय. धावसंख्येवरती नजर टाकली. धावसंख्या 31च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन गेलेली आहे. आणि इथे मात्र वैयक्तिक आणि संघाचं तिसरे षटक येतोय अख्तर शेख आणि याच्या हातामध्ये षटक दिले जातं. हा देखील एक चांगला गोलंदाज. उंची देखील त्याची अतिशय सुंदर आहे. चांगल्या या उंचीनुसार चांगली गोलंदाजी करू शकेल हा गोलंदाज. स्ट्राईक करायचा प्रयत्न, कट करायचा प्रयत्न करतोय. बॉल सरळ निघून जातोय. ऑस्टॉमवरनं एक वॉर्निंग सुद्धा दिली जातो या गोलंदाजाला. 1 बाउन्स. कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बॉल जास्त जर असतोय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पंच एक वॉर्निंग देतात गोलंदाजाला आणि तीच या ठिकाणी वॉर्निंग दिलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. यावेळेला कट केला जातो बॉलला. बघायचं त्या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळेल. चेंडूला कॅचर केले जाते त्या ठिकाणी. सगळं क्षेत्रक्षण होतं. राजा गोवारी त्या ठिकाणी आहेत, परंतु या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. धावा मात्र प्रत्येक बॉल वरती अटॅक करावा लागेल. अच्छी गेंद यहाँ पे डाल रहे हैं अक्सर. बहुत अच्छी अगली गेंद लेके जाएंगे फिर से. इस बार उड़ा दिया एक गेंद को, यानी यहाँ पे 4 रन जरूर मिलेंगे और 4 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 36. अच्छी गेंद और विलास ने भेज दिया बाउंड्री के बाहर. और विलास ने भेज दिया सीधा बाउंड्री लाइन के बाहर. अच्छे बल्लेबाज यहाँ पे कर रहे हैं विलास. बहुत अच्छे तरह से यहाँ पे बैटिंग कर रहे हैं विलास. जो कि बैटर बहुत अच्छे तरह से बैटिंग कर रहे हैं अपनी टीम के लिए. और इस बार आगे खेलने की कोशिश कर रहे थे लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. सीधा गेंद विकेट कीपर के दक्षिण में हाथ में जाती हुई डॉट गेंद. 13 मिनिट हो गया. 13 मिनिट झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक है. और इस बार गेंद हवे में और यहाँ पे कैच लिपकता हुआ गणेश सुकाट. बहुत अच्छे तरह से यहाँ पे कैच लिया है गणेश ने और महत्वपूर्ण का विकेट यहाँ पे खोता हुआ शिलोतर टीम का. अच्छे बल्लेबाज कर रहे थे यहाँ पे बल्लेबाज विनोद विलास. विनोद मध्ये चाललेला आहे. नवीन बैटर अपने टीम के लिए बहुत अच्छी तरह से उसने बैटिंग की है. विनोद मध्ये हा नव्याने बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक चांगला आहे. उंचीनुसार चांगली बॅटिंग करू शकतोय हा फलंदाज. का जबरदस्त संघ आहे NSK शिवलेतर संघ. आपण बघितला ज्यावेळेलाच आई चोंडाई नागले या ठिकाणी जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती या संघाने. फक्त इथे आपण जर बघायचं की धावांचं चांगल्या धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय अख्तर. स्ट्राईक ड्राईव्ह यावेळेला बॉलला सर त्या दिशेने पाठवलेला आहे. पाहता पप्पा त्या ठिकाणी येतोय, चेंडूला उचलतोय तोपर्यंत चांगला थ्रो केला जातोय स्ट्राईक एंडकडे. षटक या ठिकाणी संपलेला आहे.
3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर बघितली, या धावांवरती नजर टाकली तर धावा आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 रन्स या ठिकाणी आपण या स्कोर बोर्डवरती आपण बघतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. याचाच अर्थ आपण बघितला 28 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. कामाने एकता मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण बघितलं. या दमन दौऱ्यामध्ये जवळजवळ हे 4थं वर्ष आहे. सर्व संघाने या स्पर्धेमध्ये या ठिकाणी भाग घेतलेला आहे. गणेश सुकाड येतो गोलंदाज पार्कवर, एक अनुभवीनुसार एक चांगला गोलंदाज आहे. भरपूर त्यांनी सन्मान चिन्ह पटकावलेले आहेत. गोलंदाजाच्या जोरावरती असे सामने सुद्धा त्यांनी जिंकून दिलेले आहेत. हा चांगला गोलंदाज आहे. परंतु दुसरा गोलंदाज आपण बघितला शाहिदभाई, ज्याच्या ओव्हरमध्ये जवळजवळ 22 धावा त्यांनी दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर इथे आपण अख्तर शेख यांनी चांगले षटक हाताळले गेले होते. त्याच्यामध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट त्याच्या नावे आहेत. गणेश सुकाड बघायचं आहे आपल्या संघासाठी सगळी गोलंदाजी करू शकेल. गणेश जातोय, पुढला बॉल घेऊन जातोय. या ओव्हरला चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. फक्त सिंगल धावा या ठिकाणी मिळेल. इसी तरह से गेंद डालेंगे गणेश तो ना रन नहीं मिलेंगे, लेकिन अच्छी गेंद यहाँ पे, गेंद को सीधा फर्स्ट और गली के बीच में जाती हुई गेंद और टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 38. अच्छा गेंदबाज है गणेश और अच्छी गेंदबाज यहाँ पे कर सकते हैं. तो आखिरी गेंद फिर से यहाँ पे दूसरी गेंद लेके जाएंगे गणेश और सामना करेंगे नवे बल्लेबाज. यावेळेस चांगला बॉल आहे ऑन साईडच्या दिशेने, मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं जातोय. दुसऱ्या डावीचा प्रयत्न, उलकावणी देण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज या ठिकाणी अर्धी क्रीज करतोय. यावेळेस विनोद यांनी थोडंसं लक्ष दिलं असं तर नक्कीच या ठिकाणी धाव पूर्ण झाली असती. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा मोजतोय गणेश या ठिकाणी. अच्छी गेंदबाज यहाँ पे कर रहे गणेश. इस बार तीसरी गेंद लेके जाएंगे और इस गेंद के ऊपर सामना करेंगे नए बल्लेबाज विनोद. अच्छे बल्लेबाज है विनोद. और इस बार ऑन साइड पे गेंद जाती हुई मिड ऑफ की तरफ बहुत अच्छे तरीके से यहाँ पे फील्डिंग हो रही है. 1 रन जरूर मिलेगा और टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ है यहाँ पे 40 धावा या ठिकाणी या स्कोर बोर्ड होते आपण बघतो. म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये सिंगल धावा या ठिकाणी दिलेली आहे गणेशाने. आतापर्यंत फक्त 3 धावा पोहोचतोय हा गोलंदाज. मी अगोदरच म्हटलं होतं की इथे धावा जर आपण बघितल्या तर 3 धावा जरूर भेटतात. मस्त गोलंदाज यावेळी पुढे येऊन केल्याचा प्रयत्न केला जातोय. हवेमध्ये गेल्यावेळी राजाने वाट जरूर हा झेल सोडलेला आहे. रनिंग कॅच मध्ये जरूर प्रयत्न केला होता या ठिकाणी. आता झेल जरूर प्रयत्न केला होता. रनअप मध्ये हा झेल सुटतोय या ठिकाणी. संघाची धावसंख्या आहे 42. 42च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. विनोद वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. चांगला बॅटर आहे. क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. व्यवस्थित चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू जरूर पाहायला भेटतो या ठिकाणी. गोलंदाज चांगली परफॉर्मिंग पिचमध्ये चांगली गोलंदाजी करतोय गणेश सुकाड. याच्यामध्ये फक्त 5 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल गणेश याचा. शेवटचा बॉल घेऊन जाईल आणि सामना करेल तिथे तोच. क्रॉस केला ऑन साईडला, स्क्वेअर लेग बॉर्ड लाईनच्या बाहेर मिळतात या 6 धावा आणि या 6 धावाने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्डवरती 48 धावा. 48 धावा धावफलकावर आपण बघतोय. षटक संपलं जातो या ठिकाणी. इथे गोलंदाज थोडासा नाराज असेल की शेवटच्या बॉलवरती हा षटकार आलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 48च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितलं ओमसाई मास्टर शिलोतर संघाची धावसंख्या आहे त्या 48च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेले आहे. आता येणारे फक्त हे शेवटचं षटक बघायचं आहे. ग्रुप मीटिंग जास्त घेऊ नका, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आज प्रत्येक संघाला इथे सहकार्य करायचं आहे. बघा मात्र पाणी तुम्ही प्यायचं या ठिकाणी, उष्णता आहे मित्रांनो. आकर्षक ट्रॉफ्या सुद्धा या ठिकाणी स्पॉन्सर झालेल्या आहेत. दिशा एंटरप्राइजेस मनोज भगत यांच्याकडनं ज्या ट्रॉफ्या आपण बघतायत एस एंटरप्राइजेस गरम पाणी पितात संजय म्हात्रे आणि आदरिक शेख यांच्याकडनं सुद्धा. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या आपण बघतायत किरण पाटील यांच्याकडनं ज्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. सगळ्यांचं मनापासून हार्दिक आभार. ज्या ज्या त्यांच्या व्यक्तींनी या स्पर्धेला चांगलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे, सगळ्यांचे पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय. असंच सहकार्य करा, असंच देणाऱ्यांनी देत राहावं, घेणाऱ्यांनी घेत राहावं, ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो. महेश पाटील येतो, गोलंदाज पार्क ओव्हर आहे. शेवटचं षटक हाणामारीचं हे षटक असेल ज्याला आपण स्लो ओव्हर म्हणतो. या षटकामध्ये जास्तीत जास्त 10 किंवा 15 धावा या ओव्हरमध्ये येतात, तर एक सगळी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल शिलोतर संघाची. पण ते शेवटचा षटक त्याच्या हातामध्ये या ठिकाणी दिलेले आहे आणि हा देखील एक चांगला गोलंदाज आहे मास्टर संघाचा. काय जबरदस्त पुढला गोलंदाज दिनेश मात्रे, तेही वाटत सगळी गोलंदाजी केलेली आहे. हो, चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलेला आहे. फक्त 1 धाव ठिकाणी मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 49च्या घरामध्ये. 49 धावा थापल कव्हर या स्कोरवरती आपण बघताच. येणारे फक्त 5 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेले ते 49च्या घरामध्ये. असं की 5 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल घेऊन जातोय गोलंदाज. हो, यावेळेस त्याच पद्धतीने चेंडूला खेळायचा प्रयत्न शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने जातोय. दिनेश पाटील तिथे चेंडूला उचलतोय. 30 सेकंदच्या आतमध्ये मला तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय दिनेश कंड. फक्त सिंगल धाव मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे 50 धावा या ठिकाणी. 50 रन्स या ठिकाणी आपण बघतोय. या स्कोर बोर्डवरती 50 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आटामा ओव्हर द विकेट चांगली गोलंदाजी करतोय. क्रॉस केला ऑन साईडला बघायचा आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. एवढ्या 1 बाउंड चेंडूला अडवतोय. तोपर्यंत थ्रो यायच्या अगोदर स्ट्राईक इनकडे थ्रो यायच्या अगोदर इथे आपण बघितलं का विकेट्स होते पतंग. रनआउटच्या रूपाने फलंदाज कुठेतरी कमी पडतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या आहे, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 51च्या घरामध्ये. विनोद याच्या वैयक्तिक धावा आपण जर 4 या धावसंख्यावरती खेळून तो बाद झालेला आहे. 4 चेंडूमध्ये याच्या 4 धावा आपण बघितल्या. त्यांनी सामना केला होता विनोद मध्ये. आता मात्र नव्याने बॅटर या ठिकाणी आलेला आहे अनिल. अनिल स्ट्रायकिंगकडे सगळा बॅटर आहे. नव्याने गेलेला बॅटर अनिल. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. हो, यावेळेस चांगला स्ट्राईक केला जातोय. बॉलला दिशा दिली जातोय. शॉट बॅट या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परंतु या ठिकाणी 2 धावा जरूर मिळतात अनिल याला. या 2 धावेने टीमचा टोटल स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे ते 53 म्हणजेच 53 धावा धावफल कव्हर पाहायला मिळते त्या ठिकाणी. सगळा मैदान आहे या ग्राउंडवरती. चांगल्या धावा सुद्धा येत आहेत, चांगल्या होत आहेत. यावेळेस क्रॉस खेळायचा प्रयत्न होता. तर जास्त काय धाव मिळणार नाही. 1 धाव मिळते. एका धावेने समाधान मानावं लागेल आणि एका धाव्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 54 रन्स या स्कोर बोर्डवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन चाललेला आहे. शांत आणि सावध गतीने स्पर्धा चाललेल्या आहे. प्रेक्षक थोडेसे कमी दिसत आहेत, परंतु या ठिकाणी जे संघ या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे काही संघ त्या ठिकाणी झाडाची सावली घेऊन या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. पुढचा बॉल घेऊन जातोय. क्रॉस केला ऑन साईडला. झेल होण्याची शक्यता. घोडा कॅच आणि त्या ठिकाणी सगळं क्षेत्ररक्षण लावलं होतं. चांगलं जाळं त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि जाळ्यामध्ये त्या ठिकाणी मोठा मासा आलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि महत्वाचा चांगला फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे.
मिनिटामध्ये षटक पूर्ण झालं. 25 मिनिटमध्ये. 25 ना. 25 मिनिटामध्ये षटक पूर्ण झालेला आहे. अतिशय चांगली टायमिंग या ठिकाणी सेट केलेलं आहे. त्याच्यामुळे बघा या ठिकाणी चांगला सहकारी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे. 1 रन काढला शेवटी. 55 ला गेला. 55 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि याला हरेशला बोलवा ना. हरेश पाटील नागले संघाचा हरीश पाटील यांनी इकडे यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो भरपूर ठिकाणी चालू आहे. आज इथे जर बघितला 55 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. पहिल्या डाव या ठिकाणी प्रत्येक ओव्हरमध्ये आपण बघितलं तर ही 11ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये ठेवणं गरजेचं आहे. टायगर मास्टर या संघाला प्रत्येक षटकामध्ये आपण बघितली जी सरासरी 11ची सरासरी ही मेंटेन पार करावं लागेल. चलो आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. तेवढं घेऊया ना आपण नाही का. हां एवढं ते हे काय वैपी हे पंचावन्न धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. कुठली बॅटिंग करत असताना संघ आपण बघितला NSK शिलेतर या संघाने बॅटिंग केल्यानंतर 55 धावांचा एक टार्गेट आहे. समोरच्या संघासमोर जी धावसंख्या आहे कुठल्याही प्रकारची तुमची नाणेफेक बघितली जाणार नाही. तुमचे विकेट्स बघितले जाणार. कंपल्सरी चेस आहे कारण की समाजाचं असोसिएशन असो किंवा एरिया असोसिएशन असो त्याच्यामध्ये प्रत्येक असोसिएशनमध्ये एक नियम मला या ठिकाणी प्रत्येक असोसिएशनमध्ये पाहायला मिळतो की ती कंपल्सरी चेस आहे. शतरक्षण लावून घ्यायचं आहे. शतरक्षण लावायचं आणि टायगर मास्टरच्या संघाला विनंती असेल आपण 2 बॅटर पाठवून द्या. आज वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. कालच्या दिवसामध्ये आपण सुद्धा संघांना बघितलं चांगल्या संघाने परफॉर्मन्स दाखवलं गेलं होतं कालच्या दिवसामध्ये. आज सुद्धा चांगला परफॉर्मन्स संघाने चांगला दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपण शतरक्षण लावून घ्यायचं आणि बॅटर पाठवून द्या. शतरक्षण सजवलेलं आहे NSK शिलेतर संघाने आणि एक 55 धावांचा या ठिकाणी टार्गेट ठेवलेला आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत. दिनेश म्हात्रे आणि अख्तर शेख हे 2 बॅटर पाहायला मिळतात या ठिकाणी. बघायचं स्ट्राईक कोणाला मिळते तिथे. शतरक्षण लावून घ्यायचं आहे या ठिकाणी आणि 55 धावांचा एक टारगेट ठेवलेला है। जहाँ पे टारगेट यहाँ पे रखा है 55 रन का टारगेट रखा है। यहाँ पे अच्छी गेंदबाज करने पड़ेगा हर गेंदबाज को।
विश्वास हा गोलंदाज मार्कवर येतोय आणि स्ट्राईक एंडकडे दिनेश. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. मॅच या ठिकाणी स्टार्ट होतोय. पहिलाच बॉल घेऊन जातोय विश्वास. पहिलाच बॉल आपण बघितला, अप्रतिम बॉल आहे. सॉफ्ट बॅटने चेंडूला खेळायचा होता. आडव्या बॅटीचा जास्तीत जास्त प्रयत्न करतायत फलंदाज. ह्या बॉलवरती जर नजर टाकली तर एक सुंदर पद्धतीने मिडम स्टॉमर सरळ चेंडू स्ट्राईकच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. अच्छी गेंद है. इस बार गेंद को हवा में और ये कैच यहाँ पे लिपकता हुआ बिड़ा के बीच में कैच यहाँ पे लिपकता हुआ और अच्छी गेंद यहाँ पे डाल रहे थे विश्वास. चांगली विकेट्स या ठिकाणी मिळतोय आणि संतोष याने चांगला झेल घेतलेला आहे. मल्हारी मास्टर भेंडीपाडा संघाचं कर्णधार यायचं आहे आणि जिंकणारे खेळणारे दोन संघाचा एक एक प्रतिनिधी इथे यायचं आहे. चिठ्ठ्यांचा ड्रॉ करायचा या ठिकाणी. दोन्ही जे चालू असणारा संघ आहे दोन भेंडीपाडा संघाचं कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. प्रतिनिधी इथे यायचं आहे. आज चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहे या ठिकाणी. अनिल पाटील या ठिकाणी चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत. फक्त चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मित्रांनो. आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये नुकताच या ठिकाणी विकेट्स गमावलेला आहे टायगर मास्टर्स संघाने. आता मात्र इथे जर बघितलं तर शाहिद या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे आलेले आहेत. पंडाऊनला फलंदाज पाठवलेला आहे. नंबर 3 क्रमांक होतो विश्वासाने चांगलं स्वतःकडे विश्वास ठेवून चांगली गोलंदाजी केलेल्या पहिल्या ज्यावेळेला दुसऱ्या बॉलवरती विकेट्स मिळालेले आहे. विश्वास त्याच्याकडे भरपूर असा विश्वास आहे. विश्वासाने चांगली गोलंदाजी करतोय. बघायचा पुढचा बॉल घेऊन जाईल. यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला. बघायचं आहे झेल होण्याची शक्यता. मात्र दोन क्षेत्ररक्षण तिकडे येतात विनोद मध्ये आणि अनिल ठाकरे. यावेळेस दोन क्षेत्ररक्षण येतात या ठिकाणी आणि चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटतोय. तितकाच वेगाने चांगला थ्रो केला होता गोलंदाजाच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या 1ने 1 धाव मिळते. जास्त काय धाव मिळत नाही परंतु इथे चांगला 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 55 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. यावेळेस सफल क्रॉस खेळ केल्याचा प्रयत्न. यावेळेस चांगला फुटफर होता. बॅटवर बॉलला व्यवस्थित घेतोय आणि स्वतः गोलंदाज जातोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत या ठिकाणी फक्त 1 धाव ठिकाणी कंप्लीट पूर्ण केली जाते आणि एका धावेने टीमचं टोटल स्कोअर जाऊन पोहोचलेले आहे 2च्या घरामध्ये. ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅक करायचं. ज्यावेळेस चांगली बॅटिंग केलेली आहे ज्या समोरच्या NSK शिलोतर संघाने त्याच पद्धतीने या ठिकाणी टायगर मास्टर संघाला सुद्धा त्याच पद्धतीने चांगली बॅटिंग करायची आहे. यावेळेला चांगला बॉल खेळून काढलेला आहे. आता बॉल त्या दिशेने निघून जाईल 4 धावांसाठी आणि मिळतात या 4 धावा आणि 4 धावेने टीमचा टोटल स्कोअर जाऊन पोहोचले या ठिकाणी 6च्या घरामध्ये. धावसंख्या 5च्या घरामध्ये 6च्या घरामध्ये धावसंख्या आहे. अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. जो चौकार बघितला पुढचा बॉल यावेळेस पेक लागतोय. बघायचा स्वतः गोलंदाज मात्र स्वतःच्या फलित्रामध्ये जरूर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. फक्त एक सिंगल धाव मिळते. षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण जर बघितल्या तर मला वाटतं 1 गडीच्या बोबटल्यामध्ये 7 धावा धावफलकावर या ठिकाणी. अजून येणाऱ्या या ठिकाणी 24 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी अजून भरपूर धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. सगळा क्षेत्ररक्षण या ठिकाणी धावाचा पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाज विश्वासाने स्वतःच्याकडे विश्वास ठेवून ही चांगली गोलंदाजी केलेली आहे. कारण की शिलोतर संघ सुद्धा खूप चांगला संघ आहे. त्यांच्याकडनं गोलंदाजी अटॅक ही भरपूर चांगली आहे. आता कालच्या दिवसामध्ये अनिल ठाकरे थोडासा महागडा ठरला होता गोलंदाजामध्ये परंतु इथे आजच्या दिवसामध्ये बघायचं आहे हे कशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कसं रोखून ठेवतोय समोरच्या संघाला ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. 55 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. तोपर्यंत धावांवरती नजर टाकली. धावा आहेत 7 धावा धावफलकावर.
चांगला सहकार्य या ठिकाणी आज मिळालेला आहे. चांगल्या दानशूर व्यक्तींनी सुद्धा या स्पर्धेला चांगला मोलाचा सहकार्य केलेलं आहे. चांगला आकर्षक ट्रॉफ्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण की हे मास्टरचं आसेशन, या आसेशनमध्ये चांगल्या तुम्हाला ट्रॉफ्या पाहायला मिळतात मित्रांनो. चला आपण फिल्डिंग लावून घ्यायची या ठिकाणी. टायमिंग लावलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हरीश के शिलोत्तर संघाला विनंती आहे. कारण की उष्णता आहे मित्रांनो. बघा मास्टरचे खिलाडू आहेत, फोर्टी फ्लाईटचे खिलाडू आहेत, 40च्या पलीकडे काही खिलाडू आहेत. थकवा सुद्धा जाणवतो मित्रांनो. कारण की ते पूर्ण सांभाळून घेतलं पाहिजे. आपण एकत्र ठिकाणी आपण क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक खिलाडीची ही साथ असणं गरजेचं आहे. कारण की आपले सगळे जवळचे मित्र आहेत मित्रांनो. या ओव्हरला क्रॉस केल्याचा प्रयत्न होता. आता पंच या ठिकाणी दर्शवतात की या ठिकाणी खराब चेंडू आहे. आव्हांतर धाव आणि आव्हांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 8च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अजून भरपूर धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. आता जर या दोन्ही बॅटरने चांगली बॅटिंग जर केली तर निश्चितच या 55 धावा सुद्धा होऊ शकतात. सरळ पळायला असला होता, मात्र पंच या ठिकाणी दर्शवतात क्रॉस. व्हाईट बॉलचा इशारा आहे. भेंडीपाडा संघाचा प्रतिनिधी इथे यायचं. चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत आपण. स्पेसचा फटका केला जातो, बघायचा आहे. 1 बाउन्स फॉर बेलता 4 धावा आणि या 4 धावांनी टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे 13च्या घरामध्ये. अच्छी गेंद थी और गेंद को सीधा स्क्वायर लेग के तरफ 4 रन और 4 रन यहाँ पे मिलते हैं और टीम का स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 13 पर. अच्छे बल्लेबाज यहाँ पे करने होंगे. यहाँ पे दोनों बल्लेबाज के लिए इस बार फिर से गेंद लेके जाएंगे अनिल ठाकरे और सामना करेंगे इस गेंद के ऊपर. और क्रॉस पे यहाँ पे खेलने की कोशिश की है, लेकिन गेंद वहाँ पे जाते हुए 1 रन. दूसरे रन के लिए दौड़ रहे दोनों बल्लेबाज, लेकिन 1 ही रन मिलेगा यहाँ पे. यावेळेस 2 धावा जरूर भेटतात असं वाटलं जातंय. चांगला कॉल केला जातोय पॉपिंग पिच मध्ये. 2 रन यहाँ पे मिलते हैं और 2 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 15 पर. इस बार फिर से गेंद लेके जाओ अनिल. फिर से यहाँ पे गेंद को घुमा दिया है. गेंद जाते हुए फाइन लेग के ऊपर और ये मिलेंगे 4 रन आणि 4 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 19 पर. बहुत अच्छी तरह से यहाँ पे बल्लेबाज कर रहे हैं शाहिद भाई. संगली बैटिंग करते हैं शाहिद भाई या ठिकाणी. बहुत अच्छे तरह से यहाँ पे बल्लेबाज कर रहे हैं शाहिद भाई अपने टीम के लिए. यही बल्लेबाज बहुत अच्छे तरह से बैटिंग यहाँ पे करते हैं तो रन आ सकते हैं उनके टीम में. यानी 55 रन का लक्ष्य रखा है और वही यहाँ पे बल्लेबाज अच्छी तरह से करेंगे तो रन यहाँ पे आ सकते हैं. इस बार फिर से कोशिश यहाँ पे हवा में गेंद उड़ा दिया है गेंद को और यहाँ पे अच्छी फील्डिंग होती है हरीश के शिलोत्तर. तर या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ झालेला आहे आणि विजय संघाला या ठिकाणी बाय मिळालेली आहे. तर मल्हारी मास्टर भेंडीपाडा आणि जय मल्हार पुमन आता लगेच टॉस साठी मी त्यांना बोलवतोय. चला भेंडीपाडा आणि पुमन या संघाचा कॅप्टन लगेच आहे टॉस साठी. मल्हारी मास्टर भेंडीपाडा आणि जय मल्हार पुमन संघाचा कॅप्टन लगेच टॉस साठी यायचा आहे. अध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यहाँ पे इस बार फिर से गेंद लेके जाएंगे अनिल. इस बार गेंद को उड़ा दिया है सीधा 6 रनों के लिए और 6 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे. याच्या पुढचे होणारे सामने 4 ओव्हरचे असतील. याच्या पुढचे होणारे जे सामने आहेत ते 4 ओव्हरचे होणार आहेत. लक्षात घ्यायचं आपण या ठिकाणी अध्यक्षांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जातोय. बघायचा टॉस का बॉस कोणत्या बाजूने येतोय. यावेळेला समीकरण थोडंसं बदललेलं आहे. कंटिन्यू मॅच आपण चालू ठेवायची आहे.
ज्यास इथे टॉस केला जाईल अध्यक्षांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. एका बाजूने आपण बघतोय पोमल संघ आणि एका बाजूनी पिंडीवाडा या दोन संघाचे कॅप्टन. या ठिकाणी धाव संख्या झालेली आहे 32 धावा. वैभव म्हात्रे यांच्या शिवसेना शाखा प्रमुख युवा प्रमुख पवन त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जातोय. भेंडीपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. लगेच आम्हाला कळवायचं आहे की क्षेत्ररक्षण घेत आहे की बॅटिंग घेत आहे ते आम्हाला कळवायचं आहे. निर्णय आम्हाला कळवायचा आहे. इथे यास क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. आता मात्र विजयासाठी किती धावांची आवश्यकता आहे? 18 बॉलमध्ये मला वाटतं 23 धावांची आवश्यकता आहे ही मैच जिंकण्यासाठी. अभी भी शेष गेंद है, 18 गेंद है और 18 गेंद में जीतने के लिए 23 रन की जरूरत है यहाँ पे जीतने के लिए. यानी 23 रन यहाँ पे आ सकते हैं तो टाइगर मास्टर कामन की टीम यहाँ पे जीत सकते हैं. अच्छे बल्लेबाज यहाँ पे करे शाहिद भाई अपने टीम के लिए बहुत अच्छे तरह से. और इस बार गेंद लेके जाएंगे और इस बार गेंद ब्रह्मस्टम्प के ऊपर से गेंद जाती हुई यहाँ पे. ये गेंद अच्छी गेंद है ऑफ स्टंप यानी मिड ऑफ स्टंप पे गेंद जाते थे. एक गेंद बहुत दिक्कत करते हैं हर बल्लेबाज के लिए. और इसी तरह से गेंद डालेंगे तो बहुत अच्छे तरह से गेंदबाज करे गेंदबाज फिर से. और इस बार शॉर्ट बैट से खेलने के लिए डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. अभी भी गेंद यहाँ पे शेत है और जीतने के लिए यहाँ पे जरूरत है. और इस बार गेंद के लिए बहुत अच्छे तरह से खेलने की कर रहे थे शाहिद भाई, लेकिन यहाँ पे बॉल गेंद डॉट जाती हुई यहाँ पे अच्छी गेंद से यहाँ पे डाल रहे हैं गेंदबाज. अभी भी जीतने के लिए 15 गेंद है. और इस बार फिर से गेंद को वाइट गेंद का इशारा आता हुआ अंपायर का और 1 रन वाइट का आता हुआ टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 15 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 15 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त 15 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चेंडूला उडवलेला आहे की 6मध्ये बघायचा आहे. हो जेल सुटला जातोय आणि तो सुद्धा आपण बघतोय की शाहिद बायचा मला वाटतं हा जेल सुटलेला आणि जीवनदान मिळालं आहे. बघा या जाळ्यामध्ये मोठा मासा आला असता मात्र त्या जाळ्यातून मोठा मासा हा निसटलेला आहे. अनिल यांनी मोठा स्वप्न बघितलं होतं मात्र स्वप्न या ठिकाणी थोडासा अधुरा राहिलेला आहे. त्यांनी मोठं स्वप्न या ठिकाणी दमनमध्ये बघितलं होतं परंतु या स्वप्न या ठिकाणी अधुरा रहता हुआ यहाँ पे अनिल ठाकरे का. अच्छी गेंद थी, हवा में गेंद थी. इस बार फिर से गेंदबाज तैयार. हो इस बार सिली मैदान ऑन की तरफ गेंद जाती हुई और गेंदबाज जाता हुआ यहाँ पे डॉट गेंद. अभी भी गेंद यहाँ पे शेष है और जीतने के लिए जरूरत है यहाँ पे और रन्स. और इस बार सिंगल क्रिकेट खेल रहे हैं शाहिद शेख. 1 ही रन मिलेगा. षटक संपलं होतं या ठिकाणी. आता 12 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण जर बघितलं 12 बॉल अजून आहेत आणि या 12 बॉलमध्ये अभी भी 12 गेंद है और 12 गेंद में 20 रनों की जरूरत है यहाँ पे टीम के लिए. टाइगर मास्टर कॉमन टीम के लिए यहाँ पे 20 रन आ सकते हैं तो कॉमन की टीम यहाँ पे जीत सकती है. आणि अच्छी गेंदबाज करती है यहाँ पे टीम शिलोतर की टीम तो यहाँ पे शिलोतर की टीम जीत सकती है. इसी तरह से गेंदबाज करने 12 गेंद है और 12 गेंद में जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. यानी 20 रन यहाँ पे आ सकते हैं तो शाहिद भाई की टीम यहाँ पे जीत सकती है. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे या ठिकाणी. मैदानाच्या आतमध्ये एक सगळं प्लेन ग्राउंड आणि या ग्राउंडवरती काय जबरदस्त कामगिरी करताना दोन्ही संघ एकमेकांना आमने सामने या ठिकाणी लढताना या ठिकाणी पाहायला मिळतात. एका बाजूने जर बघितलं NSK शिल्लतर आणि एका बाजूने टायगर मास्टर संघाला आपण बघतात. एका बाजूने फक्त 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे.
यानी 20 रन यहाँ पे आ सकते हैं तो कमन की टीम यहाँ पे जीत सकती है। संतोष येतोय गोलंदाज मार्कवर, स्पेटचा फटका खेळला जातो यावेळेस। एक धाव ठिकाणी जरूर मिळालेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, बघायचा आहे यावेळेस कॉल व्यवस्थित झाला असता तर निश्चितच 2 धावा सुद्धा मिळाल्या असत्या, परंतु या ठिकाणी एकच धाव मिळतोय आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचतोय। आता मात्र 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता है। अभी भी 7 गेंद है, 11 गेंद है और ये 11 गेंद में जीतने के लिए 19 रन की जरूरत है यहाँ पे। स्ट्रेट डाइव कट क्या बॉलला त्या दिशेने बघायचा, डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल निघून जातोय, मिळतात या ठिकाणी 4 धावा। आता मात्र समीकरण या ठिकाणी बदलत चाललेलं आहे। आता मात्र विजयासाठी चायकडे जाताना दिसतोय या ठिकाणी कमन संघ। धावांची आवश्यकता आहे, समीकरण 10 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता है। समीकरण या ठिकाणी बदललेलं है। अभी भी गेंद यहाँ पे शेष है, 10 गेंद है और 10 गेंद में जीतने के लिए 15 रनों की जरूरत है यहाँ पे, यानी 15 रन यहाँ पे आ सकते हैं तो शाहिद भाई की टीम यहाँ पे जीत सकती है। अच्छी गेंदबाज यहाँ पे कर रहे हैं संतोष, यानी बल्लेबाज भी बहुत अच्छे तरह से यहाँ पे हो रही है। इस बार गेंद लेके जाएंगे संतोष और इसी गेंद के ऊपर बल्लेबाज करेंगे शाहिद भाई। और ये इस बार गेंद को खेल दिया कवर के ऊपर से, 1 रन यहाँ पे मिलेगा शाहिद भाई के लिए और दूसरे रन के 1 रन जरूर मिलता हुआ और 1 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ 41 रन्स। 41 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत। अजूनही विजयासाठी धावांची आवश्यकता आहे, 14 धावांची आवश्यकता आहे। अभी भी शेष गेंद है, 9 गेंद शेष है और 9 गेंद में 14 रन की जरूरत है यहाँ पे जीतने के लिए। और इस बार बहुत अच्छे तरह से खेलने की कोशिश कर रहे थे और गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद अच्छी हुए विकेट कीपर के दक्षिण में हाथ में जाते हुए डॉट गेंद। और अभी भी यहाँ पे जीतने के लिए 8 गेंद है और 8 गेंद में 14 रनों की जरूरत। और यह इस बार गेंद को उड़ा दिया है सीधा 6 रनों के लिए और 6 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे और टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे। काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, आता फक्त विजयाच्या आसपास अगदी जवळ गेलेला आहे। धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी, 7 मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे। काय जबरदस्त मॅच होऊ शकतो या ठिकाणी या 2 संघांमध्ये। इथे आपण ऑफिशियल स्कोर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी, 8 धावांची आवश्यकता आहे। गोलंदाज पुन्हा एकदा स्पेट डाईव्ह यावेळेला डी बेस्ट टाकावायचा इशारा, बॉल निघून जातोय सरळ रोडवरती, हा बॉल निघून जातोय। मिळतात या 4 धावांनी, 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 51च्या घरामध्ये 51 रन्स। अभी जीतने के लिए 4 रनों की जरूरत यहाँ पे। अच्छी बल्लेबाज यहाँ पे कर रहे हैं बल्लेबाज और अभी भी जीतने के लिए यहाँ पे 4 रनों की जरूरत, यानी 4 रन यहाँ पे आ सकती है तो यहाँ पे टाइगर मास्टर कामन की टीम यानी शाहिद भाई की टीम यहाँ पे जीत सकती है। अच्छे बल्लेबाज यहाँ पे कर रहे हैं दोनों बल्लेबाज, असर शेख और शाहिद भाई बहुत अच्छे तरह से बैटिंग कर रहे हैं ये दोनों बल्लेबाज। प्रश्नचिन्ह असं असेल, बॉल अजूनही शिल्लक आहेत, 6 मध्ये 4 धावांची आवश्यकता है या ठिकाणी। अभी भी 6 गेंद है, 6 गेंदों में यहाँ पे जीतने के लिए 4 रनों की दरकार, यानी 4 रन से यहाँ पे आ सकते हैं तो शायद भाई की टीम जरूर यहाँ पे जीत सकती है। अच्छे बल्लेबाज यहाँ पे कर रहे हैं और फील्ड में मिडाफ के दिशा में बहुत अच्छे तरह से फील्ड लगाया यहाँ पे। शिलोतर लॉन्ग ऑफ है, उसके बाद लॉन्ग लेग और डीप बैकवर्ड पॉइंट के बीच में सुबह शतरक्षण बहुत अच्छे तरह से यहाँ पे फील्ड लगा दिया है। गेंदबाज आ रहे नए गेंदबाज आ रहे यहाँ पे। 4 धावांची आवश्यकता आहे और यावेळेला क्रॉस केलाय बॉलला, स्क्वेअर लेगच्या दिशा बॉल निघून जातोय, बघायचा आहे चांगलं शतरक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय।
या वेळेला धावांची आवश्यकता असेल, फक्त उपचरित्र राहिलेले आहे. 3 धावांची आवश्यकता असेल. योगेश असेल गोलंदाजामध्ये. योगेश जाधव हा गोलंदाज आहे. यावेळेला बघायचं इंदर छोटो हवेमध्ये हा बॉल सरळ निघून जातो आणि विजय संपादन या ठिकाणी केलेला आहे टागा भाषा कावल संघाने. आणि कॉन्ग्रेचुलेशन शाहिद भाई की टीम बहुत अच्छे तरह से बल्लेबाज यहाँ पे दोनों बल्लेबाज ने बहुत अच्छे तरह से बल्लेबाज किए और टीम 10 बॉल में 29 रन. अख्तर शेख और शाहिद भाई यहाँ पे संधी बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन टायगर मास्टर कॉमन टीम. शिलता संघ थोडासा कुठेतरी गोलंदाजामध्ये मार खालेला आहे, कुठेतरी गोलंदाज त्यांचे कमी पडलेले आहेत. चला आपण लगेच सुरुवात करायची आहे आपल्याला. याच्यानंतर मॅच होणार आहे स्टार्ट. चला आपण एकमेकांना सेकंड करायचं आहे आणि आपण ग्राउंड सोडायचं आहे. ये भिंडीपाड़ा आने